आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। डीजी सह्याद्री न्यूज, आवाज लोकशाहीचा। हिंगोली जिल्ह्यात बासंबा पोलीस ठाण्याअंतर्गत एका गावात विवाहतेला धमकी देऊन अत्याचार केल्याचे तर सेंगा पोलीस ठाण्याअंतर्गत एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी बासंबा व सेंगा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणात पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेंगा पोलीस ठाण्याअंतर्गत एका गावातील आखाड्यावरून गौरव कर्डीला येणारे या अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला। त्यानंतर त्या मुलीस पळवून नेले। या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात 15 डिसेंबर 2024 रोजी मुलीस पळविल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता। पोलिसांनी या दोघांचाही शोध सुरू केला। त्यानंतर सदर मुलगी व गौरव हे दोघे बुधवारी 12 तारखेला पोलिसांच्या हाती लागले। या प्रकरणात त्या मुलीकडे पोलिसांनी चौकशी केली। यामध्ये त्या मुलीने पोलिसांना जबाब दिला। यामध्ये गौरव याने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले तसेच तिच्यावर अत्याचार केल्याचे जबाबात नमूद केले। यावरून पोलिसांनी गौरव यांच्या विरुद्ध पॉक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे। पोलीस निरीक्षक शालिनी नाईक, उपनिरीक्षक SB स्वामी, जमादार सुभाष चव्हाण पुढील तपास करीत आहेत। दरम्यान अत्याचाराच्या अन्य एका घटनेत बासंबा पोलीस ठाण्याअंतर्गत एका गावातील विवाहतेला तिचा पती व मुलास जीवे मारण्याची धमकी देऊन लहू जाधव याने तिच्यावर अत्याचार केला। मात्र सदर घटना घरी कळाल्यानंतर आपला सासरा मोडेल या भीतीने तिने कुटुंबियांना सांगितले नाही। मात्र याचा गैरफायदा घेऊन लहू याने बुधवारी 12 तारखेला त्या महिलेसोबत झटापटा केली। या प्रकरणात त्या महिलेने कुटुंबियांना सांगितल्यानंतर त्याने थेट बासंबा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली। यावरून पोलिसांनी लहू जाधव यांच्या विरुद्ध गुरुवारी 13 तारखेला गुन्हा दाखल केला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक आडे, उपनिरीक्षक मदन गव्हाणे, जमादार खंडेराव पुढील तपास करीत आहेत। डीजी सह्याद्री न्यूज, आवाज लोकशाहीचा।